ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानप्राप्तीचा परिणाम. ओव्या आहेत 169 ते 171. गीतेचा श्लोक आहे 35वा. मागच्या श्लोकात भगवंतांनी ज्ञानप्राप्ती करता गुरुना शरण जाण्यास सांगितलं. आता ह्या श्लोकात ते ज्ञानप्राप्तीमुळे काय होईल ते सांगणार आहेत. श्लोक 35वा. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथोमयी. हे ज्ञान झाल्यावर हे पांडवा, तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. आत्मस्वरूप जो मी, त्या माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू जाणशील. जयाचे नि वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. त्यांच्या या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. ते वेळी आपण पेयासहिती ये शेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, तै मोहांधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थाग. अरे पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. भगवंत सांगत आहेत की गुरुनी ज्ञानाचा उपदेश केला की तुला ज्ञान झाल्यामुळे पुन्हा तू असा मोहात पडणार नाहीस व त्या ज्ञानाच्या योगाने ही सर्व भूतसृष्टी तू आपल्या आत्मतत्वामध्ये पाहशील आणि परमेश्वराच्या स्वरूपातही ही सृष्टी तुला दिसेल. आत्मज्ञान म्हणजे काय ते येथे सांगितलेले आहे. सर्व प्राणी मात्र आत्मस्वरूप पाहणे म्हणजे आत्मज्ञान. भगवंत सांगत आहेत की तुझा मोह नष्ट होईल. अहमवृत्ती व ममत्व या वृत्तीमुळे मोह निर्माण होतो. या मोहामुळे भेदबुद्धी निर्माण होते. मोह नष्ट होईल म्हणजे अहंता व ममता दोन्ही नाहीशी होतील. या दोन गोष्टीमुळेच अज्ञान निर्माण झालेले असते. ज्ञानाचा उदय झाला की एकत्वाचा बोध झाल्यामुळे ते अज्ञान नाहीसे होते. भगवंतांनी ज्ञानप्राप्तीसाठी गुरु शुश्रूषेचा मार्ग सांगितला. शुश्रूषा हा शब्द मराठीत शारीरिक सेवा या अर्थी रूढ झालेला आहे. वास्तविक संस्कृत मध्ये या शब्दाचा अर्थ ऐकण्याची इच्छा असा आहे. उदाहरणार्थ ज्ञा या धातूचा अर्थ आहे जाणणे. त्यावरून इच्छार्थक नाम झालं ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा. पापिब म्हणजे पिणे. त्यावरून नाम झालं पातुम इच्छा पिपासा. पिपासा म्हणजे तहान, पिण्याची इच्छा. तसेच श्रू म्हणजे ऐकणे. त्याच्यावरून इच्छार्थकाचं नाम झालं आहे श्रोतुम इच्छा शुश्रूषा. तेव्हा शुश्रूषा म्हणजे ऐकण्याची इच्छा. भगवंत सांगतात की गुरुसेवेने ज्ञान प्राप्त झाल्याचे फलित काय आहे, तर तुला ज्ञानप्राप्ती होईल. आत्मज्ञानात तू स्थित होशील. मग सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे हे तू पाहशील. त्यामुळे तुला पुन्हा असा मोह होणार नाही. आता जो तू स्वजनांच्या वधाचे पातक लागेल म्हणून मोहाने युद्धापासून परांगमुख होत आहेस, तशा प्रकारचा मोह तुला होणार नाही. म्हणजे तू युद्धासारखे घोर कर्म सुद्धा निशंक मनाने करशील. ते करू की नको करू असा तुला भ्रम पडणार नाही. अर्थात इथे भगवंतांनी ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा कर्म सुटत नाही हेच अप्रत्यक्षपणे सांगितलेले आहे. ज्ञानदेव सांगतात की गुरूंच्या उपदेशाने तुझ्या चित्ताला उजाडेल. आता जो तू अंधारात चाचपडत आहेस त्या तुला पूर्ण ज्ञानप्रकाश लाभेल. गुरु तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात व शिष्य आपले ब्रह्मस्वरूप जाणतो. मग त्याचे चित्त निशंक होते. ज्ञानदेव त्याला ब्रह्माचीच उपमा देतात. ब्रह्माप्रमाणे चित्त निशंक होते. असे ज्ञान झाले की शिष्य स्वतःसह सर्व प्राणी मात्र ब्रह्मस्वरूप आहेत हे तो जाणतो. अशा प्रकारचा ज्ञानप्रकाश शिष्याला केव्हा प्राप्त होईल, तर गुरु प्रसन्न झाल्यावर. मग सर्व प्रकारच्या मोहांचं निरसन होईल. त्यासाठी गुरुसेवा हा उंबरठा मात्र आपलासा करून घ्यायला हवा व शिष्याचे गुण अंगी बाणवायला हवेत. पुढे भगवंत ज्ञानाच्या सामर्थ्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.